नमस्कार मंडळी. न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. औद्योगिक क्षेत्रातील सगळ्यात मोठं, सगळ्यात जुनं आणि विश्वासार्ह नाव म्हणजे टाटा समूह. मात्र मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रतन टाटा यांचं निधन झालं आणि त्यानंतर टाटा समूहात प्रचंड हालचाली होऊ लागल्या. यासोबतच वादविवादही मोठ्या प्रमाणात वाढले, ज्यामुळे सरकारला सुद्धा आता यामध्ये हस्तक्षेप करावा लागण्याची वेळ आली आहे. आणि इतकंच नाही तर सत्ता आणि मालकी हक्काची लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा वाद नेमका आहे तरी काय या सगळ्याबद्दलच आणि टाटा समूहाविषयी सविस्तररित्या माहिती जाणून घेऊया. सगळ्यात आधी हा वाद नेमका काय आहे यावर बोलूया. तब्बल 157 वर्षांचा वारसा असलेल्या टाटा समूहात मागच्या वर्षी उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आणि त्यानंतर अनेक घडामोडी आणि वाद या समूहामध्ये सुरू असल्याचं समोर आलं. आणि हा वाद आता इतका विकोपाला गेल्याचं दिसतंय की यामध्ये आता केंद्र सरकारनं प्रथमच टाटा समूहातील वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केल्याचं दिसून येतंय. शिवाय टाटा समूहानं मोठा निर्णय घेत आपल्या सर्वात जुना भागीदाराला म्हणजे शहापूरजी पल्लूजी समूहाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारीसुद्धा केल्याचं म्हटलं जातंय. टाटा समूहाची मूळ होल्डिंग कंपनी म्हणजे टाटा सन्स. या कंपनीत दोन मोठे गट भागधारक आहेत. एक टाटा ट्रस्ट, जी रतन टाटा यांच्या नियंत्रणाखाली होती, ज्यांच्याकडे सुमारे 66% हिस्सा आहे, आणि दुसरा म्हणजे शहापूरजी पल्लूजी समूह, ज्यांच्याकडे 18.37% हिस्सा आहे. म्हणजेच SP ग्रुप हा टाटा सन्सचा सर्वात मोठा बाह्य भागधारक आहे, जो 1936 पासून आहे. सुरुवातीला सर्वात सुरळीत चाललं होतं. जवळपास 80 वर्ष टाटा आणि SP समूह यांचे संबंध खूप चांगले होते. 2012 मध्ये रतन टाटा यांनी निवृत्ती घेतली आणि सायरस मिस्त्री यांना टाटा संस्थेत चेअरमन बनवण्यात आलं. पण 2016 मध्ये सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या नात्याला तणावाला सायरस मिस्त्री यांना वाटत होतं की चेअरमन असूनही त्यांना निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाहीये, कारण टाटा ट्रस्ट त्यांच्या प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करतायत. दुसरीकडे रतन टाटा आणि टाटा ट्रस्टना वाटत होतं की मिस्त्री यांनी कंपनीच्या गोपनीय गोष्टी बाहेर सांगून संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवलाय. आणि मग ऑक्टोबर 2016 मध्ये सायरस मिस्त्री यांना अचानक चेअरमन पदावरून हटवण्यात आलं आणि यावरून सुरू झाली न्यायालयीन लढाई. हा वाद न्यायालयापर्यंत गेला आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये टाटा समूहाच्या बाजूने निर्णय दिला होता. पण हा वाद इथे संपला नाही. आता 2025 मध्ये हा वाद पुन्हा एकदा पेटलाय. टाटा समूहाने शहापूरजी पल्लूजी म्हणजेच SP समूह यांच्यातला जुना वाद पुन्हा एकदा बाहेर आलाय. यावेळी हा वाद नोवेल टाटा म्हणजेच टाटा ट्रस्टचे चेअरमन आणि रतन टाटांचे सावत्र भाऊ आणि मेहली मिस्त्रीच्या रतन टाटांचे खंबीर समर्थक आणि दिवंगत सायरस मिस्त्री यांचे पहिले चुलत भाऊ आहेत, यांच्यामध्ये हा वाद दिसतोय. त्यामुळे आता टाटा समूह हा सगळा गोंधळ कायमचा मिटवण्यासाठी SP समूहाचा हिस्सा म्हणजे शेअर्स विकत घेण्याचा विचार करतेय, कारण सध्या SP समूहावर मोठं कर्ज आहे. म्हणून त्यांनी टाटा समूहातील आपला हिस्सा विकायचा ठरवलंय. पण समस्या अशी आहे की हिस्सेदारी विकायची कोणाला आणि किती किमतीला, यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत होत नाहीये. टाटा समूहाचं म्हणणं असं आहे की आम्ही तुमचा हिस्सा विकत घेऊ, पण योग्य किमतीत, तर SP समूह म्हणतोय की आम्हाला आमच्या किमतीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. याच कारणावरून पुन्हा एकदा टाटा सन्स आणि शहापूरजी पल्लूजी समूहात तणाव निर्माण झालाय. जर टाटा समूहाने हा हिस्सा घेतला तर टाटांचा ताबा हा अजूनच मजबूत होऊ शकतो. दोन्ही बाजूंमध्ये या आधीसुद्धा चर्चा झाल्या होत्या, पण काहीच ठरत नाहीये. आता 2025 मध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, पण अजूनही मतभेद हे कायमच आहे. पण टाटा समूहासाठी SP समूहाला बाहेर काढणं हे तितकं सोपं नाहीये, कारण SP समूहाकडे तब्बल 10%हून जास्त हिस्सा आहे आणि त्यामुळे त्यांना प्रमोटरचा दर्जा मिळतो आणि त्यांना हटवायचं असेल तर कायद्याचे आणि कंपनीचे सगळे नियम हे पाळावे लागतात. आता टाटा समूहाकडे 3 पर्याय उरतात. ते कोणते पाहूयात. पहिलं, हिस्सेदारी बायबॅक म्हणजेच पुन्हा विकत घेणं. टाटा समूह स्वतःच SP समूहाचा हिस्सा विकत घेऊ शकतो, पण यासाठी तब्बल 3 लाख कोटी लागतील आणि SP समूहाला या विक्रीवर 36% कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल, म्हणजे त्यांना हजारो कोटी रुपयांचा कर भरावा लागेल. त्यामुळे हा पर्याय मान्य करता येत नाहीये. दुसरं म्हणजे इक्विटी स्वॅप म्हणजे शेअर्सची अदलाबदल करणं. SP समूहाकडे टाटा सन्समधले सुमारे 18% शेअर्स आहेत. जर हे शेअर्स टाटा स्टील किंवा TCS सारखे इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये बदलले तर SP समूहाला पैसे काढायला सोपं जाईल आणि करही कमी लागेल. त्यामुळे त्यांना 2026 मध्ये फेडायचे $1 अब्ज कर्जही फेडता येईल. पण टाटा सन्सच्या नियमानुसार सध्या अशी अदलाबदलीची परवानगी नाहीये. तिसरं म्हणजे बाह्य गुंतवणूकदाराला विक्री. टाटा समूहानं हा हिस्सा स्वतः न घेता एखाद्या प्रायव्हेट गुंतवणूकदाराला किंवा फंडला विकला तर त्यांना टाटानं पैसे उभे करावे लागणार नाहीत आणि SP समूहालाही कर्जातून सुटका मिळेल. पण अडचण अशी आहे की टाटा सन्स शेअर बाजारात लिस्टेड नाहीये आणि त्याचमुळे बाहेरचा खरेदीदार सुद्धा मिळणं कठीण आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टाटा ही खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे. म्हणजेच फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या 100हून जास्त देशांमध्ये टाटांचा व्यवसाय चालतो. इतकं मोठं साम्राज्य आहे की जर टाटाने उद्या आपले सगळे बिझनेस बंद केले तर देशाची GDP मोठ्या प्रमाणात खाली जाईल आणि लाखो लोक हे बेरोजगार होतील.
जमशेदजी टाटा आणि GRD टाटा यांच्या पावलावर पाऊल ठेवत रतन टाटाने सुद्धा कंपनीला नव्या उंचीवर नेलं होतं. गेली जवळपास 50 वर्ष त्यांनी टाटा समूहाचं नेतृत्व केलं होतं आणि ते सगळ्यांच्या मनात दैवतासारखे घर करून राहिले. मात्र मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि सगळ्यांनाच माहिती आहे त्यांना दैवतसुद्धा मानलं जात होतं. मात्र त्यांचं जाणं हे देशाला मोठा धक्का देणारं ठरलं. रतन टाटा हे फक्त उद्योगपती नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करणारे आणि दयाळू व्यक्तिमत्व होते. देशावर कुठलंही संकट आलं तर सर्वप्रथम मदतीचा हात टाटांच्या बाजूने पुढे यायचा. टाटा ग्रुपची खास गोष्ट म्हणजे ते त्यांच्या नफ्याच्या जवळपास 66% रक्कम ही समाजकार्यासाठी देतात. त्यांचा स्वतःचा एक टाटा चॅरिटेबल ट्रस्ट आहे, जो गरिबांची, गरजूंची आणि विद्यार्थ्यांची मदत करतो. टाटा समूहाचे व्यवसाय हे सगळ्या क्षेत्रांमध्ये पसरलेले आहेत, म्हणजे स्टीलपासून गाड्यांपर्यंत, सॉफ्टवेअरपासून हॉटेल्सपर्यंत, आणि तुम्ही आम्ही जे रोज वापरतो त्या अनेक वस्तूंमध्ये टाटांचं प्रोडक्ट हे असतंच असतं. शिवाय भारतामध्ये रिलायन्स, इन्फोसिस, विप्रो, HCL अशा अनेक मोठ्या कंपन्या आहेत, पण टाटा समूह हे आजही सगळ्यांच्या वरच आहे. टाटा कंपनीची सुरुवात ही 1868 मध्ये जमशेदजी टाटांनी केली होती. त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या व्यवसायात काम सुरू केलं होतं. पण पुढे हळूहळू स्टील, हॉटेल आणि इतर उद्योगातही पायरवले. त्यांचं एक मोठं स्वप्नसुद्धा होतं, ते म्हणजे असं की भारतात आपलं एक सुंदर हॉटेल उभं राहावं, आणि त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलंसुद्धा. म्हणजेच मुंबईत ताज हॉटेल जे बांधलं गेलं ते त्यांनीच बांधलंय आणि जे आजही जगभरात प्रसिद्ध आहे. पुढे 1904 मध्ये जमशेदजी टाटा यांचे निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा मुलगा दोराबजी टाटा यांनी कंपनीची जबाबदारी घेतली. 1938 मध्ये GRD टाटा चेअरमन बनले. त्यांच्या काळात टाटा ग्रुप एकच कंपनी न राहता एक मोठं उद्योग साम्राज्य बनलं होतं. GRD टाटा यांनीच भारताची पहिली एअरलाईन्स टाटा एअरलाईन्ससुद्धा सुरू केली. नंतर भारत सरकारनं ती विकत घेतली आणि तिचं नाव एअर इंडिया असं ठेवलं. आज टाटा ग्रुपकडे शेकडो कंपन्या आहेत. टाटा समूहाचा प्रवास हा फक्त एका उद्योग घराण्याचा इतिहास नाही, तर तो भारतातील औद्योगिक आणि सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र सध्या सुरू असलेला वाद आणि त्यातून निर्माण झालेली सत्ता आणि मालकी हक्काची लढाई हे सगळं टाटा समूहाच्या पुढील दिशेवर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा याच गोष्टीकडे लागलेल्या आहेत की टाटा समूह हा जुना संघर्ष शांततेला सोडवतो की भारतीय उद्योग जगतात एक मोठं वादळ उठवतं. मात्र या सगळ्याबद्दल आपलं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी न्यूज महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.